असणाऱ्या स्प्रेडिंग नॉलेज या ऍक्टिव्हिटीतर्फे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आतापर्यंत पॉवरसॅट विजन जे नवीन आले असेल त्यांच्यासाठी फक्त माहिती म्हणून 2 मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन देतो आणि आपण आपले सेशन सुरू करणार आहोत. पॉवरसॅट विजन ही प्रोडक्शन हाऊस संस्था असून साधारणपणे 1989 साली ही स्थापन झाली आणि त्याच्या अंतर्गत अनेक सिरियल्स आणि मूवी देखील प्रोड्यूस केले गेले आहेत. त्याच्यानंतर 2012 साली स्प्रेडिंग नॉलेज ही एक संस्था किंवा उपकंपनी आपण त्याला म्हणूयात, उपसंस्था स्थापन केली गेली आणि याच्यातर्फे आता शैक्षणिक कार्यामध्ये विविध कोर्स घेणे, ॲक्टिव्हिटीज घेणे या गोष्टी केल्या जातात. तसंच या लॉकडाऊनचा परिपूर्णपणे आणि योग्य रीतीने वापर करून घेण्यासाठी म्हणून खास लॉकडाऊनमध्ये स्प्रेडिंग नॉलेज या अंतर्गत आपण एक वेब सिरीज वेबिनारची सिरीज आपण सुरू केली. त्याच्यामध्ये साधारणपणे आपले 18 आतापर्यंत वेबिनार घेऊन झाले आहेत. आपण कुठल्याही विषयाचं बंधन ठेवलं नसल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरती आपण सेमिनार्स घेऊन झाली आहेत. त्याच्यामध्ये अगदी आपण गिलगिट बाल्टिस्तान, पाकिस्तान इथपासून ते गुटेनबर्गची प्रेस, फेसबुक किंवा समर्थ रामदास असतील किंवा पानिपत असेल अशा विविध विषयांना स्पर्श करत आपण गेलो होतो. आजची अशीच एका वेगळ्या विषयावरती आपण आज वेबिनार आयोजित केलं आहे. मुळात हे वेबिनारचं नाव या वेबिनारचं नाव आहे कथाकथन, वक्तृत्व, निवेदन कला आणि बरंच काही. साधारणपणे संभाषण म्हटलं की 2 प्रकारे असतं, एक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणायचं झालं तर बॉडी लँग्वेज हा त्याचा एक महत्वाचा भाग येतो. याच्यावर देखील आपण एक वेगळं सत्र घेणार आहोत, जेणेकरून इंटरव्ह्यू देताना किंवा कुठल्या ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी कॉर्पोरेटमध्ये किंवा सरकारी पातळीवर देखील तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल, आपल्या सगळ्यांचाच उपयोग होऊ शकेल. आजचं जे आहे ते म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये देखील 2 भाग म्हणू शकतो. एक तर असतं पर्सनली लोकांशी बोलणं, दुसरा भाग असतो तो म्हणजे सामूहिकरित्या सगळ्यांशी बोलणं. सामूहिकरित्या सगळ्यांशी बोलताना बेसिकली हे कसं बोलावं, काय बोलावं, कुठली काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टींचा आपण त्यामध्ये अंतर्भाव आज करणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः आपण बघणार आहोत कथाकथन, वक्तृत्व, निवेदन कला आणि याच्याशी आणखीन काही गोष्टी आपण स्पर्श करत जाणार आहोत. सध्याच्या युगामध्ये या सगळ्यात महत्वाच्या अशा गोष्टी आहेत आणि फक्त या आवड म्हणून नाही तर एक करिअर म्हणून देखील आपण याच्याकडे बघू शकतो. आणि यासाठी आपण याच विषया संभाषण तज्ज्ञ असणाऱ्या आपण या व्यक्ती आहेत किन्नरी जाधव, त्यांना आज बोलवलं आहे. वेलकम किन्नरी. थँक्यू पौरस. किन्नरी जाधव आहेत, त्यांचं फक्त मी इंट्रोडक्शन देतो आणि आपण 7 वाजले त्यामुळे सेशनला आपण सुरुवात करूया. शाळा आणि कॉलेज स्तरापासूनच किन्नरी जाधव या अनेक वक्तृत्व असू दे किंवा कथाकथन असू दे या सगळ्या राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. याशिवाय त्या स्वतः एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. तसेच शासनाच्या विविध माहितीपटांसाठी त्यांनी व्हॉइस ओव्हर केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि शासनाच्या विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे निवेदन देखील त्या करतात. सध्या एखाद्या खाजगी कम्युनिकेशन कन्सल्टन्सीमध्ये कम्युनिकेशन हेड म्हणून कार्यरत आहेत. ते तसेच कंटेंट एडिटर म्हणून देखील ते काम करतात. तर पुन्हा एकदा मी वेलकम करतो, स्वागत करतो किन्नरीचं आणि सत्राला त्यांनी सुरुवात करावी असं त्यांना विनंती करतो. किन्नरी, फक्त सुरुवात करण्याच्या आधी परत नवीन जे आलेले आहेत, ऍड झाले आहेत, त्यांना फक्त सांगेल की याही सत्राला आपण त्यांचं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणार आहोत. तो उजव्या बाजूला तुम्हाला एक चॅट विंडो दिसेल. त्या विंडोमध्ये साधारणपणे 20 मिनिटांनंतर एक लिंक टाकतील, क्लिक करून तो फॉर्म भरला की तुमच्या ईमेल वरती ते सर्टिफिकेट आपोआप पोहोचलं जाईल. किन्नरी, आपण करतो. येस, थँक्यू पौरस. मला खूप आनंद होतोय या संस्थेशी जोडल्याबद्दल सर्वप्रथम, आणि थँक्यू तुला या सत्रासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी. सगळ्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार, व्हर्च्युअल नमस्कार करावा लागतोय, तो तुम्ही स्वीकाराल अशी माझी आशा आहे. पुढच्या काही मिनिटात आपण, मला असं वाटतं 7ची आपण वेळ दिली होती, त्यानंतर काही लोक आता अजून जॉईन होतील आणि मग मी कथेला सुरुवात करते. आपण सुरुवात या सत्राची गुलजारांच्या कथेपासून करणार आहोत आणि मला असं वाटतं जी कथा ही सुरुवातीपासून ऐकतील त्यांना या कथेचा शेवट खूप जास्त कळेल. म्हणून मला असं वाटतं थोड्या काही मिनिटांमध्ये आपण कथेला सुरुवात करूया. त्याआधी ही कथा सादर करण्यामागचं कारण काय, हीच कथा निवडण्यामागचं कारण काय, हे थोडंसं मी तुमच्याशी बोलते आणि मग आपण कथा सादरीकरणाला सुरुवात करूया. कथाकथन या विषयावरती बोलण्यापूर्वी मला असं वाटलं की कथाकथन कसं करायचं हे सांगण्यापेक्षा आपण कथा
कथन कसं करतात हे करून दाखवलं तर जास्त प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचू शकतं. आणि म्हणून मी म्हटलं की आपण कथा सादरीकरणाने या सत्राची सुरुवात करूया. ही कथा निवडण्यामागचंच एक खास विशेष कारण म्हणायचं तर एकतर पहिलं म्हणजे ती गुलजारांनी लिहिलेली कथा आहे. आणि दुसरं म्हणजे कथा लिहिताना अ, कथाकाराने खूप विचार करून लिहिलेली कथा असते, तेव्हा कथाकाराला म्हणजे कथा कथन करणाऱ्याला सादरीकरण करताना खूप वेगळं काही करावं असं वाटत नाही, कारण त्या कथेमध्येच इतकं छान सार आलेलं असतं. तर ते सादरीकरण करताना ते आपसुकच ते भिनतं आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि आपण ती कथा सादर करतो. आणि मला असं वाटतं ही कथा तशीच आहे. गुलजारांचं रावी पार पुस्तक खूप गाजलं आणि रावी पार पुस्तकातली रावी पार कथा फाळणीच्या संदर्भातली जी होती, आज अनेकांना ती कथा पाठांतर आहे किंवा आजही ती कथा वाचली तरी अंगावरती काटे येतात. पण त्याच रावी पार पुस्तकातली आणखी एक कथा आहे, ती म्हणजे हात पिवळे करा. ही कथा गुलजारांनी त्या काळात लिहिली, ती आजही तितकीच समर्पक कथा आहे. ती वाचताना मी सतत ती वाचते जेव्हा, तेव्हा ती किती बारीक विचार करून गुलजारांनी ती लिहिली असेल असा प्रत्यय येतो. आणि म्हणून मला असं वाटतं मी ही कथा निवडली. तिसरं महत्वाचं कारण, या कथेने ना मला राज्यस्तरावरती पारितोषिक मिळवून दिलं होतं. त्यामुळे ही कथा माझ्यासाठी अगदी सुरुवातीपासून खूप जवळची जोडली गेलेली आहे. अगदी महाविद्यालयीन वयापासून आत्ताच्या याच्यापर्यंत मी या कथेला कधी विसरणार नाही, कारण पहिल्यांदा माझा कथाकथनाचा परफॉर्मन्स होता आणि त्यावेळेला मी ही कथा सादर केली होती. मला खात्री आहे ही कथा सादर केल्यानंतर तुम्हाला आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला ऐकायला आवडतील. काही सूचना असतील तरीही आवडतील. तर मला असं वाटतं मी या कथेला आता सुरुवात करते. पौरस, माझा आवाज नीट येतोय? हो हो, अगदी व्यवस्थित येतोय. येस, थँक्यू. गुलजार लिखित या कथेचं नाव आहे हात पिवळे करा. मालती तरुण असतानाची गोष्ट. 4 बंगल्याच्या मागच्या खाडीला दिवसातून 2दा भरती येईल. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. दिवसा जेव्हा मोठ्या भरतीच्या पाण्यानं खाडी भरायची, तेव्हा सुपर टेक्सटाईलची व्हॅन बरेचसे धोबी आणि कापडाचे गठ्ठे किनाऱ्यावर उतरवून निघून जायचे. डालग्या खालून बाहेर पडलेल्या कोंबड्यांसारखे धोबी किनाऱ्यावर पसरायचे आणि ड्रायव्हर रामनाथ त्याच्या एका खास स्टाईलनं 3 वेळा हॉर्न वाजवायचा. पी 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 असं म्हणतात, भगवान श्रीकृष्णाजवळ कार नव्हती, पण तरीही त्याच्या मुरलीची धून ऐकून राधा त्याला भेटण्यासाठी वेडी व्हायची. पी 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 पी. हॉर्नचा आवाज ऐकून मालती आईला म्हणायची, आई मी शीलाकडे जाऊ. आई म्हणायची, काय वेडेपणा आहे, दुपार झाली की चालली शीलाकडे. आई, बरं जा, माझं डोकं खाऊ नकोस. आणि राधा आपल्या मुरलीधराकडे धावत यायची. रामनाथ व्हॅन यमुना तटापासून दूर कुठंतरी एकांत स्थळी घेऊन जायचा. धोपी डोकीवर उचलून पाहायचे, कोंबड्यांसारखे काहीतरी कुचकुचायचे आणि पुन्हा किनाऱ्यावर विखरून जायचे. एखादा धोबी त्या दोघांकडे मत्सरग्रस्त दृष्टिक्षेप टाकायचा आणि एखाद्या नाट्यमय पद्धतीनं जोरानं गाऊ लागायचा, पिला पिलांना भूल गई एक शहर की लौंडिया. मालती रामनाथच्या मांडीवर डोकं ठेवून कारमध्ये पडून राहायची. का तुझ्या हॉर्नचा आवाज ऐकून आई काय म्हणाली माहितीये? काय म्हणाली? बघ 1:30 वाजला. म्हटलं कशावरून? तर म्हणाली, पाठीमागच्या खाडीत रोज धोबी येतात. गाडीवाला ना रोज असाच हॉर्न वाजवतो, तेव्हा बरोबर 1:30 वाजलेला असतो. रामनाथ जोरात हसला आणि म्हणाला, हॉर्नचे काय घेऊन बसलीस, उद्या अख्खा बँडच घेऊन दारात येतो. रामनाथ 2-3 तासानंतर मालतीला घेऊन परत येईल. हातातली कामं पुन्हा सुरू होईल. कोंबड्यांचा पुन्हा कलकलाट होईल. मालती घरी आली. तिनं स्वयंपाकघर झाडून स्वच्छ केलं. जेवण वाढल्यावर बापूला हुक्का पेटवून दिला.
आई बापूचे पाय दाबू लागली आणि मालती पलंगावर पडून मोठ्या भरतीची वाट पाहू लागली. संध्याकाळी जेव्हा पुन्हा भरती यायची तेव्हा खाडी पुन्हा पाण्यानं भरायची. समुद्राची गाज हळूहळू जवळ येऊ लागायची. लाटा जणू तिच्या अंगावरून सरकत जायच्या. पलंग पाण्यावर तरंगत तरंगत दूर कुठेतरी अनोळखी प्रदेशी स्पर्श करून यायचा. डोळे उघडले की पुन्हा तेच घर, बापू, हुक्का आणि आई. मालती यांत्रिकपणे स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करायची, पण मन मात्र कायम मोठ्या भरतीची प्रतीक्षा करू लागायचं. पी 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 पी. आई मी शीलाकडे जाऊ? काय वेडेपण आहे आई, बर जा. आणि राधा धावत येऊन आपल्या मुरली मोहनाच्या मिठीत शिरायची. अशीच एक दिवस मालती रामनाथ जवळ येते न येते तोच पाठीमागून कानाचे पडदे फाटतील अशी कर्ण कर्कश हाक आली, मालती. आणि मालती रामनाथ पासून गर्कन वळून दूर झाली. समोर आई उभी होती. केस पकडून ओढत तिला घरी घेऊन गेली. रामनाथ पुतळ्यासारखा जागीच खिळून राहिला. तो काहीही करू शकत नव्हता. त्या रात्री मालती पलंगावर पडून हमसून हमसून खूप रडली. आई बापूचे पाय चोळत होती आणि चोळता चोळता ती आणि बापू बराच वेळ काहीतरी कुजबुजत होते. मालतीनं फक्त एवढंच ऐकलं. आई बापूला सांगत होती, पोरगी वयात आली आता, चांगलासा पोरगा पाहून हात पिवळं करायला हवं. रात्रभर हेच वाक्य मालतीच्या कानात निनादत राहिलं. उशीत तोंड खुपसून मालती मुसमुसत राहिली. त्याच रात्री चार बंगल्याच्या परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. कोणीतरी एक इसम भिंत ओलांडून वस्तीत शिरताना त्याला लोकांनी पाहिलं. लोकांनी पकडून त्याला बेदमपणे खूप मारलं आणि मारून मारून थकल्यावर अखेर पोलिसांच्या हवाली केलं. 2-3 दिवसानंतर हा इसम पोलीस कस्टडीत असताना अचानक मरण पावला. चार बंगलेवाल्यातली काही लोक तिकडे गेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की तो दुसरा तिसरा कोणी नसून रामनाथ ड्रायव्हरच होता. श्रोते हो, वाहत्या पाण्याला फार शक्ती असते म्हणतात. वाहतं पाणी किनाऱ्याचं रूप बदलून टाकू शकतं, नवा किनारा कोरू शकतं. चार बंगल्याची खाडी आता मागच्या भिंतीपासून खूप दूर सरकली. इथले बरेचसे रहिवासी बदलले, पण मालती मात्र अजूनही याच मोहल्ल्यात आपल्या 3 मुलांसह राहते. मोठी मुलगी लता, धाकटी लैला आणि मुलगा राजू. तिच्या कांशिलांजवळचे केस आता पांढरे होऊ लागले. मालतीचे बापू आज हयात नाही. आई मृत्यूशय्येवरच आहे. मालतीचा नवरा बिशनदास घरी बसून कपड्यावर जरीचं काम करतो आणि काम करून करून थकल्यावर आपल्या लाडक्या बेटीला जोरानं हाक मारतो, ए लता बेटी. कार्टी दिवसभर झोपा काढत असते. शाळेत काय नांगर उडावे लागतात की काय? मालती आपल्या आईसारखंच बोलते. असू दे ग, मुलं रडत झोपतच मोठी होतात, बिशनदास मालतीला म्हणतो. आणि लताला सांगतो, लता बेटी 1 कप चहा करून आणून दे ना ग. लता बेटी स्वयंपाक करत जाते, 1 कप चहा करून आणून देते. लता तशी फार समजूतदार मुलगी आहे. मालती आणि बिशनदास या दोघांनाही तिचा फार अभिमान आहे. मागे 4 बंगलेवाल्यांनी ना उगीच एक अफवा पसरवली होती की ती जाता येता नाक्यावरच्या पोराला भेटते म्हणून. पण त्यानंतर मालतीनं बोलणाऱ्यांना असं काही सुनावलंय की त्यानंतर कोणाची बोलण्याची हिंमत नाही झाली. मालतीला आपल्या मुलीवर फार विश्वास आहे. ती कुठल्या परक्या मुलाकडे पाहणार सुद्धा नाही. भेटणं तर खूप लांबची गोष्ट. पी 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 पी. अचानक जेवण वाढता वाढता मालतीचे हात थबकले. क्षणार्धात तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून गेला. डोळे भयचकित झाले. काय झालं? बिशनदासचा आवाज प्रतिध्वनित होत असल्यासारखा तिच्या कानावर आला. मालती तशीच बाहेर बघत राहिली.
ऑन पुन्हा वाजला. पी 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 पी. मालती गरकन म्हणून आतल्या खोलीकडे वळली. पाहिलं तर लता शांत झोपली होती. मालतीच्या जीवात जीव आला. काय झालं? बिशनदासनं विचारलं. काय नाही. जेवण वाढता वाढता मालती बिशनदासला पुन्हा म्हणाली. काय नाही म्हटलं, पोरगी वयात आली आता. चांगलासा पोरगा पाहून हात पिवळं करायला हवं. तर अशी ही कथा होती पौरस. सगळ्यात सुंदर सुंदर. की जर पूर्ण आवाज व्यवस्थित येत असेल आणि पहिल्या सुरुवातीपासून जर ऐकायला आला असेल तर ऐकायला गेली असेल ही व्यवस्थित आणि समजली असेल. गुलजारांनी खूप छान वर्णन केलेलं आहे या कथेचं, त्यामुळे ती तितक्याच सुंदरपणे मांडता येते असं मला वाटतं. याच्यानंतर आपण एक एक करून प्रेझेंटेशनकडे वळूया. मी प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स बनवलेल्या आहेत, मी ते तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करते. कथाकथन या मुद्द्यावरती आपण बोलतो आहोत आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं कथा जास्त मी सांगितली तर ती उत्तम कळू शकते, म्हणून ही कथा निवडली होती. मी प्रेझेंटेशन देते. गिव्ह मी जस्ट सम. पौरस स्लाइड दिसते? हो दिसत. येस. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही कथा आवडली असेल. गुलजारांची कथा होती आणि कथाकाराला नेमकं काय सांगायचं आहे याचा स्व अभ्यास असं मी जेव्हा इकडे पहिला मुद्दा म्हणतेय तेव्हा ना ही कथा मुळात समजून घ्यावी लागते. जेव्हा कथाकथन तुम्हाला करायचं असतं तेव्हा तुम्ही कथाकाराला किती समजून घेता हे खूप महत्वाचं असतं. आता मला ही कथा सादर करताना नेमकं गुलजारांना या कथेतून काय सांगायचं आहे, त्यांचा कोणता विचार मांडायचा आहे त्यांच्या वाचकांपर्यंत हे मला समजून घ्यावं लागलं. त्या कथेचं सार मला समजून घ्यावं लागलं, त्याचा अभ्यास करावा लागला, ती माझ्यात समोर असून ती कथा आणावी लागली. तेव्हा मी ती कथा उत्तम प्रकारे सादर करू शकले. कदाचित याच्याही पेक्षा खूप छान सादर करता येऊ शकते. आता आपण व्हर्च्युअल माध्यमातून भेटतो आहोत म्हणून काही त्याला मर्यादा आहेत, अन्यथा ही कथा खूप चांगल्या प्रकारे सादर करता येऊ शकते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यासपीठावर कथा सादर करत असता. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पात्र समजून घेणं. या कथेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तशा प्रत्येक कथेच्या बाबतीत पात्र असतात. पात्रांशिवाय तुमची कथा नेहमी अपूर्ण असते आणि ही पात्र समजून खूप घेणं महत्वाचं असतं. आता मला या कथेमध्ये मला मालतीला पण समजून घ्यायचं होतं, मला मालतीच्या आईला पण समजून घ्यायचं होतं, मला मालतीचे बापू पण रंगवायचे होते. मालतीची आई कशी थोडीशी कठोर मनाची आहे, किंवा कठोर मनाची म्हणता नाही येणार, ती कठोरपण आहे पण तिला तितकीच काळजी आहे असं दाखवायचं आहे. मालती एक मुलगी असते आणि ती आई होते, तो जो प्रवास आहे तोही तिथे दाखवायचा असतो. त्यामुळे मालतीला मला मुलगी आणि आई या दोन पात्रांमध्ये बघायचं आहे. तिसरी गोष्ट, मला मालतीचा बिशनदास जो नवरा आहे तो अतिशय साधा आहे आणि तो कसा मालतीला छान समजून घेतो हेही अगदी काही वाक्यातून समजून द्यायचं आहे. मला लताचं पात्र समजून द्यायचं होतं. त्यामुळे हे पात्र समजून घेताना अजून एक राहिलं, त्यात रामनाथ होता, तर रामनाथचं पात्र रंगवायचं आहे. त्यात धोबी आहेत, त्या धोबींचं पात्र रंगवायचं आहे. आणि हे सगळं करताना मला या पात्रांना रंगवताना खूप अभ्यास करून मग ती कथा तुमच्यापर्यंत मांडायची. आणि म्हणून कथा खूप वाचणं, सादर करण्याच्या आधी मी कथा खूप छान वाचते आणि त्याच्यानंतर मी ती सादर करायला घेते, जेणेकरून मी ते प्रत्येक पात्राला जिवंत करू शकेन. इतकं तुम्ही त्या कथेशी एकरूप होणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाचा मुद्दा मी इथे लिहिलाय तो म्हणजे पाठांतर. कसं असतं, कथा वाचन आणि कथा कथन यात खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही कथा वाचता
तेव्हा अर्थातच आपण जसं वाचन करतो अशा प्रकारे वाचून दाखवू शकतो. किंवा कथा वाचतानाही आपल्याला कथा सांगायची कशी हे सांगता येऊ शकतं, किंवा जसं गोष्ट सांगतात तसं येऊ शकतं. पण पाठांतर जेव्हा तुम्ही करता ना, किंवा तुम्ही ती कथा तुम्ही कशी सादर करू शकाल हे समजून घेताना, ती कथा तुमच्यामध्ये जेव्हा जिवंत करताना, तेव्हा खूप छान पद्धतीने तुम्हाला ती कथा मांडता येते. त्याचं कथाकथन उत्कृष्ट केलं जातं आणि म्हणून ते पाठांतर खूप महत्वाचं आहे. आता हे पाठांतर कसं होतं, तर तुम्हाला लहानपणी कोणी गोष्टी सांगितल्यात का? तुम्हाला तुमच्या आजीने, तुम्हाला तुमच्या आईने काही गोष्टी सांगितल्यात का? त्या वयामध्ये तुमच्यावर कथेचे संस्कार झाले आहेत का? कथा वाचायची कशी, कथा समजून कशी घ्यायची, आणि एखादी कथा पाठ करून आपण कोणाला तरी गोष्ट सांगायची कशी, हे तुमच्या शालेय वयात, हे तुमच्या महाविद्यालयीन वयात झालंय का? याच्यावरती तुमचं कथाकथनाची पातळी बदलू शकते. आता समजा काही विद्यार्थ्यांचं, काही मित्रमैत्रिणींचं हे झालंही नसेल बालपणामध्ये किंवा त्यांच्या महाविद्यालयीन वयात, पण आता प्रयासाने ते साध्य करता येऊ शकतं का? तर नक्कीच साध्य करता येऊ शकतं. तुम्हाला कथे वाचायची आवड आहे का? तर मग भरपूर कथाकथनाची पुस्तकं वाचा, भरपूर लेखकांना वाचा, ज्याच्यातून तुमच्या कथा सांगण्याची एक लकब येईल आणि ती शैली येईल, हे तुम्हाला समजू शकतं. चौथा मुद्दा मी इथे म्हटलाय, तो म्हटलाय वातावरण निर्मिती. आता वातावरण निर्मिती म्हटलं तर कसं असतं, आता मी इथे व्हर्च्युअल तुमच्याशी संवाद साधते म्हणून मला तितकीशी वातावरण निर्मिती करता आली नाही, पण कथेच्या पूर्वी, कथा सांगायच्या पूर्वी काही वातावरण निर्मिती करू शकतो का? कथेचा सार वेगळा असेल किंवा मूळ कथा वेगळी असेल, पण ती सांगण्यासाठी मला काही वेगळ्या प्रकारच्या वाक्यातून, वेगळ्या प्रकारच्या लेखकाच्याच शैलीतून काही कथा वेगळ्या प्रकारे सांगता येऊ शकते का? अशा प्रकारे वातावरण निर्मिती नक्कीच करता येऊ शकते. म्हणजे मला आठवतं, माझ्या लहानपणी आमच्या गावी, माझ्या आजोळी एक आजी होती, जिनं आम्हाला खूप अशा भूताच्या स्टोरीज असतात ना, भूताच्या कथा, त्यात पण एक मजा आहे. म्हणजे काही लोकांसाठी ते चांगलं नसेल, काही लोकांना ते खूप आवडतं, तर तो एक जॉनर वेगळा आहे. ती सांगण्याची पद्धत होती तिची. ती कथा खूप छोटी असेल, पण ती जी काही वातावरण निर्मिती करायची ना, त्या वातावरण निर्मितीमुळे त्या कथेला एक जिवंतपणा यायचा आणि असं वाटायचं की अरे, हे तर आपल्या आजूबाजूलाच घडतंय, हे तर पात्र, आपण आता रात्री कथा ऐकलीये, कदाचित उद्या आपल्याला हे पात्र भेटणार आहे बरं का. असं जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा तुम्ही कथाकथनाच्या उत्तम पातळीला गेलेले असता, असं मला नेहमी वाटतं. आता या वातावरण निर्मितीचा मुद्दा आपल्या या कथेशी कसा जोडता येईल, तर मुळात गुलजारांनी ते लिहितानाच खूप सुंदर लिहिलंय. म्हणजे जेव्हा मी म्हणते वाहत्या पाण्याला फार शक्ती असते म्हणतात, वाहतं पाणी नव्या गोष्टी तर अफलातून आहेत. मोस्कीच्या गोष्टी जेव्हा लहानपणीच्या जेवढ्या वयात जेवढ्या ऐकायला आवडतात, तितक्याच या वयातही ऐकायला, वाचायला आवडतात किंवा ऐकायलाही आवडतात. आणि पु ल देशपांडेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांनी वेगवेगळं लिखाण करून ठेवलं, पण प्रत्येक प्रसंग कसा जिवंत करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे. वातावरण निर्मितीच्या बाबतीत पु ल देशपांडेंचं उदाहरण मला हमखास द्यावंसं वाटतं, कारण जेव्हा फक्त पात्राविषयी बोलायचं असतं त्यांना, तर तो पात्र समजावून देताना त्याच्या आजूबाजूचे पैलू जेव्हा पुढे समजावून सांगतात, तेव्हा ते एका वेगळ्या पातळीला गेलेलं असतं. आणि आजही आपण जेव्हा त्यांना ऐकतो तेव्हा आपल्याला तो निखळ आनंद मिळत असतो. पुढच्या मुद्द्याकडे मी येताना म्हणेन हावभाव. आता हे हावभाव, मी जेव्हा ही कथा सादर करत होती ना, तेव्हा सुरुवातीचे तुम्ही माझे हावभाव बघितलात तर ते खूप असे आनंदाचे, प्लेझेंट, काहीतरी छान कथा सांगते असं काहीतरी होते. आणि मधल्या ज्या पट्ट्यामध्ये मी आले तेव्हा थोडंफार रहस्यमय होते की आता पुढे काय होणार, असे थोडेफार हावभाव आणण्याचा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या शेवटाकडे मी जेव्हा आले तेव्हा मी त्या हॉर्नचा आवाजही थोडा रहस्यमय केला, थोडासा चेहऱ्यावरचे हाव बदलून त्या हॉर्नचा आवाज काढला. हे तुमचं गणित खूप महत्वाचं असतं आणि म्हणून मग तुमची कथा ती जिवंत होते. पुढच्या मी स्लाइडकडे येते. इथे परत मुद्दा हाच आहे की तुम्हाला गोष्ट सांगायला मुळात आवडते का? तुमच्या दैनंदिन आयुष्यातही तुम्ही गोष्टी सांगत असता
आता हे कसं असतं की गोष्ट सांगणं म्हणजे कोणीतरी एखादं काहीतरी कथा लिहिली आहे आणि मी ती सांगणं हे एक आहेच, पण आपल्या आयुष्यातही अशा बरेच प्रसंग घडत असतात की म्हणजे आज ऑफिसमध्ये काय झालं, आज शाळेमध्ये काय झालं, आज आज मी बाजारात गेलो होतो तेव्हा काय प्रसंग घडला, हे जेव्हा येऊन तुम्ही घरी कोणाशी तरी बोलता, कोणाशी तरी शेअर करता, तुम्ही गोष्टच सांगत असता. फक्त विषय बदलतात आणि पद्धत तीच असते. तुम्ही प्रसंग रंगवत असता. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक विनोदाची गोष्ट म्हणून सांगते. कधी-कधी काहीही झालेलं नसतं. तरी पण आपण इतक्या छानपणे ते रंगवून वगैरे सांगतो ना, की तुला माहितीये का, आज मी तिकडे गेलो होतो ना, त्या रस्त्याला अचानक त्या दोघांना बघितलं आणि मी जे काही तिथून परत आलो ना, हे जे म्हणणं आहे ना, हे जे रंगवून सांगणं आहे, ह्याच्यातून तुम्ही अगरच कथाकार आहात, हे कथाकथन उत्तम करताय, हे तुम्ही समजून घ्या. आणि ज्यांना ही कथाकथनाची शैली विकसित करायची आहे, ज्यांना ती वाढवायची आहे, त्यांनी अर्थातच या कथा खूप छान वाचा, कथा समजून घ्या आणि त्याप्रमाणे कथेचं सादरीकरण करा. पौरस, मी आता पुढच्या मुद्द्याकडे येते, वक्तृत्वाकडे. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय ना? हो येतो अगदी व्यवस्थित येतोय. येस. वक्तृत्व माझ्या अगदी जवळचा विषय आहे. हा विषय माझ्या जवळचा आहे याचं कारणच वक्तृत्व हे कला आपल्यात आहे किंवा ही कला आपण विकसित करू शकतो अधिक चांगल्या पद्धतीने, हे मला माझ्या बालपणी कळलं. कारण माझी आई मला माझ्या लहानपणी शाळेत असताना ना भाषण लिहून द्यायची. म्हणजे अगदी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आली, गुरुपौर्णिमा आली, काहीही सांस्कृतिक कार्यक्रम आला, तर मी जेव्हा पहिली, दुसरी, तिसरी पासूनच या इयत्तेमध्येच असेल ना, एकतर माझं माध्यम मराठी शाळेत माझं शिक्षण झालं, त्यामुळे भाषेवरचे जे प्रभुत्व आहे किंवा भाषा चांगली असणं हे माझं त्या वयापासूनच झालं. तर तेव्हा ना ती मला अनेक भाषणं लिहून द्यायची. त्या काळात मी काय करायचे की आईने लिहून दिलेलं भाषण खूप छान पाठांतर करायचे आणि माईक समोर जाऊन बोलायचे. तेव्हा मला कळलं, तेव्हापासून तिथून मला कळत गेलं आता या वयापर्यंत की अरे हा, ही एक कला माझ्यामध्ये आहे की जी मी छान प्रकारे विकसित करू शकते आणि मला त्याच्यामध्ये आनंदही वाटतो. तर असं तुम्हाला तुमच्यातली ही वक्तृत्व कला शोधायची असेल तर तुमच्या भूतकाळात जायची गरज आहे का? तर अजिबात नाही. जे मी माझ्या लहानपणी माझ्या आईच्या शिकवणीमुळे किंवा बाबांच्या प्रोत्साहनामुळे माझ्याकडे आलं, ते तुमच्या आत्ताही तुमच्या स्वप्रोत्साहनाने येऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी एक हा महत्वाचा जो मुद्दा आहे ना, तो पहिला जो मुद्दा मी लिहिलाय, उत्तम बोलणं आणि उत्तम वक्ता यात फरक आहे. आणि म्हणून मी ना इथे सुषमा स्वराज त्यांचा फोटो लिहिलाय. कारण का मला आजही कधीही काही मार्गदर्शन हवं असेल, काही टेक्निक्स हव्या असतील, काही टिप्स हव्या असतील, तर माझ्या बाजूबाजूला जे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी मी बोलतेच. पण मी सुषमा स्वराजांची भाषणं कधी कधी खूप ऐकते. कारण सुषमा स्वराज ज्या पद्धतीने त्यांची ओघवती वाणी होती, ओघवतं बोलणं होतं, अभ्यासपूर्ण विवेचन होतं, मला असं वाटतं ते मला खूप माझ्या जवळचं वाटतं. कारण ते ज्या पद्धतीने संथ बोलायच्या, ज्या पद्धतीने मुद्देसूद बोलायच्या, तसं बोलणं मला खूप आवडतं. म्हणजे पार्लमेंटमध्ये बोलताना पण त्या ज्या आदबीने बोलायच्या आणि त्यांचं ऐकण्यासाठी श्रोते खास वाट बघायचे, असं सुषमा स्वराजांचं भाषण होतं. त्यामुळे मला असे उत्तम वक्ता कधीतरी व्हायला खूप आवडेल, असं माझं स्वप्न आहे. मी अजूनही स्वतःला समजते की तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही, कारण ते तुमचा प्रयास असतो, तो तुमचा प्रवास असतो आणि ते तुमचे प्रयत्न असतात. दुसरा मी इथे महत्वाचा मुद्दा म्हटलेला आहे, वक्ता दशसहस्रेषु 10,000 एक असा वक्ता. आता वक्ता 10,000 असा वक्ता का बरं? कारण मी तर बोलतेय, तुम्हालाही बोलायला येतं, तुम्हालाही छान उत्तम बोलायला येतं, बोलायला आवडतं, तुम्हीही उत्तम छानपैकी गप्पा मारू शकता लोकांशी. पण 10,000 एक असा वक्ता जेव्हा मी म्हणते, तेव्हा त्या वक्त्याच्या अंगी काही गुण असणं आवश्यक असतं. आणि ते गुण कोणते? तर ते गुण अनेक गुण आहेत, पण त्या गुणांपैकी काही गुण मी तुम्हाला तुमच्यासाठी इकडे आणलेले आहेत. तर उत्कृष्ट वक्ता कसा असावा? मी तुम्हाला खरं सांगते,
14 विद्या आणि 64 कला आहेत ना, त्यापैकी एक ही कला आहे, ती म्हणजे वक्तृत्वाची कला आहे. तुम्ही किती छान बोलता, तुमचं वक्तृत्व कसं आहे, ही तुमच्यासाठी तुमच्यामध्ये असलेली एक कला आहे आणि ती तुम्हाला वेगळं ठरवते. मग कला ही तशीच साध्य होते का? काहीतरी प्रयास लागतो त्याच्यासाठी, काहीतरी रियाज लागतो. जसा गाण्याचा रियाज लागतो तसा उत्कृष्ट वक्तृत्वासाठी, उत्कृष्ट वक्ता होण्यासाठीचा एक रियाज असतो. आणि त्याच्यामध्ये हे जे मुद्दे आहेत, त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे म्हणजे विषय ज्ञान. एखाद्या ठिकाणी, एखाद्या सभेच्या ठिकाणी जर तुम्ही वक्ता म्हणून जात आहात, तर तुम्हाला त्या विषयातलं ज्ञान किती आहे? तुम्ही जो विषय मांडणार आहात त्या विषयाच्या संदर्भातलं ज्ञान तुम्हाला किती आहे, हे खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे मी जर समजा एखाद्या विषयावरती बोलते आहे, तर त्या विषयाचे अनेक पैलू मला मांडता आले पाहिजेत. आणि माझे त्या विषयावरची मतं खूप वेगळी असू शकतात, पण जेव्हा मी सभेसमोर मांडण्यासाठी ते विषय घेऊन जाते, तर माझा येणारा श्रोतावर्ग हा तितकाच अभ्यासू आहे आणि तो मला येऊन प्रश्न विचारणार आहे याचं भान मला असतं. आणि म्हणून मी विषयाचं ज्ञान पक्क करून कुठेही जाऊन उभी राहते. हे जेव्हा तुमच्या मनात येईल ना, तेव्हा तुम्ही एक पैलू, एक पातळी गाठलेली असते. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणताना तुमच्या विषयाचं तर ज्ञान तुम्हाला हवंच, पण उत्तम वक्ता हा चहूबाजूंनी त्याला ज्ञान असणं खूप महत्वाचं असतं. चहूबाजूंचं ज्ञान म्हणजे काय? म्हणजे माझ्या विषयात तर मी मास्टर्स आहेच, पण इतर विषयाचेही छोटे छोटे कंगोरे मला माहीत असणं, हे मी माझी वेगळी आयडेंटिटी किंवा माझी वेगळी ओळख आहे. उद्या जर मला मी वक्ता आहे अशी माझी ओळख असेल, तर उद्या जर मला कुठल्या विषयावरती अचानक बोलायला लागलं, तर मी ते जाताना माझ्या सगळ्या विषयांवरती वाचन, सगळ्या विषयांचं ज्ञान घेऊन तिथे उभं राहणार आहे, हे डोक्यात असणं खूप महत्वाचं असतं. दुसरा इथे महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे स्पष्ट शब्दोच्चार. आता हे शब्दोच्चार अनेकदा ना आपण मराठी माध्यमातून शिकलो असतानाही अनेकांच्या शब्दोच्चारांमध्ये तफावत असते किंवा काही चुका होतात. आता यात काही दोष असतो का त्यांचा? तर अजिबात नाही. तुम्ही कुठे वाढता, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये वाढता, तुम्ही कुठल्या आजूबाजूच्या वातावरणात वाढता, तुम्ही कुठल्या भागातून येता, या सगळ्या परिणाम किंवा या सगळ्याचं एक चित्र तुमच्या त्या सगळ्या वागण्यावरती दिसत असतं. त्यामुळे ते शब्दोच्चार तुम्हाला कुठेच लांब करणार नाहीत त्यापासून. आणि म्हणून फक्त प्रयत्न असा करायचा असतो की शब्दोच्चार स्पष्ट करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. आता याच्यामध्ये उदाहरणच झालं तर ते नेहमीच जसं असतं ते की न ला न बोलणं, जोडाक्षर जिथे येतात तिथे कशा प्रकारे ते उच्चार स्पष्ट करणं, हे जे आहे ना, हे तुम्हाला परत मी तसंच सांगेन की तुमच्या लहानपणी तुम्ही मनाचे श्लोक वाचले आहेत का? तुमच्या लहानपणी तुम्ही रामरक्षा मोठ्याने म्हटली आहे का? तुमच्या लहानपणी तुम्ही हनुमान चालीसा म्हटली आहे का? फक्त हेच नाही तर संस्कृत तुमच्या कानावरती पडलं आहे का? श्लोक कोणतेही असो, तुम्ही त्याच्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त स्वतःच्या स्पष्ट शब्दोच्चारासाठी या गोष्टी कधी म्हटल्या आहेत का? सगळं तुम्हाला एक वक्ता म्हणून पुढे करत असतं आणि वक्ता म्हणून तुमच्यामध्ये या विकसित होत असतात. त्यामुळे आजही लहानपणी त्या झाल्या नसतील तर ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये किंवा उत्तम बोलायचं आहे, आरजे म्हणून कोणाला पुढे जायचं आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे की माझे उच्चार किती स्पष्ट असायला हवे, जेणेकरून माझा जो श्रोता आहे त्यांच्यापर्यंत माझी भाषा किंवा माझे विचार हे योग्य शब्दांमध्ये पोहोचू शकतील. चौथा महत्वाचा मुद्दा इथे आहे तो म्हणजे विषय मांडण्याची शैली. विषय मांडण्याची शैली ना मी खूप काही एक उदाहरणावरूनच तुम्हाला सांगेन, पण त्याआधी ही महत्वाची काय हे पण तुम्हाला सांगेन. आपण ना लहानपणी जेव्हा लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असायची ना, तेव्हा सगळ्या शाळेमध्ये कुठेही जा,
माईक वरती मुलं उभी राहिली ना की जोरानं ओरडायची, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे जे मोठ्याने ओरडणं आहे ना, अर्थात लोकमान्य टिळकांचं ते वाक्य अजरामर आहे. त्यांनी ते त्यांच्या काळामध्ये म्हटलं गेलं. पण ते दाखवण्याची जी शैली आहे ना, ती प्रत्येकाची वेगळी आहे. त्याच्यामुळे अनेकदा असं झालं की नाही आता बस, ह्याच्या पुढे मला ऐकायचं नाही. पण काही वेळेला ही शैली बदलून थोडंफार आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी काही करता येते का, आपली आयडेंटिटी काही करता येते का, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता विषय मांडण्याची शैली ही विषयानुसारही बदलते. ती बरं कशी, म्हणजे मला एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा विषय आला की सुंदर जीवन, असा सुंदर जीवनावरती बोलायचंय तुला, असा विषय मला आला तर मी साधं ते चांगले विषय मांडेन वगैरे आणि अगदी बोरकरांच्या ओळी, मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, असं म्हणत तो विषय घेऊन जाऊ शकते. पण जर मला असा विषय आला लॉकडाऊन, राजकारण आणि अर्थकारण, तर मग मला माझी शैली, विषय मांडण्याची शैली, बोलण्याची शैली बदलून मला पूर्णपणे माझे विचार ठामपणे, जितक्या सहजतेने ठामपणे मांडता येतील तशी माझी शैली बदलायची आहे. इथे पुढचा मुद्दा मी म्हटलाय तो म्हणजे आत्मविश्वास. आता आत्मविश्वास म्हणताना फक्त तो वक्त्याकडे हवा असतो का, तर नाही. अनेकदा ना काही लोकांना आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलताना पण खूप आत्मविश्वास कमी असतो. म्हणजे आपलं मत मांडायचं कसं, आपले विचार बोलायचे कसे, आपण काय बोललो तर आपल्याला काय बोलतील, असे अनेक प्रश्न मनात येतात आणि आत्मविश्वास अगदी तो पार तळाला जातो आणि काही बोलणंच होत नाही. आणि मग तिथून मग कसं सुरुवात होणार बघा तुमच्या वक्तृत्वाची. आणि म्हणून आत्मविश्वास कमावणं ही खूप गरज आहे. आणि आत्ताच्या काळात तर मी म्हणेन जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, जोपर्यंत स्वतःला तुम्ही एक्सप्रेस करत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं तुमची ओळखच निर्माण होणार नाही. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे आणि मला ना ती अजिबात सांगायला कधीही वाटत नाही काहीच. मी ना लहानपणापासून कुठलीही स्पर्धा असू दे किंवा कुठल्याही कार्यक्रमात बोलायचं असू दे, मी काय करायचे, माझा आत्मविश्वास गमावू नये म्हणून मी अगदी आरशासमोर उभं राहते, छान स्वतःला बघते आणि स्वतःला सांगते तू हे छान करणार आहेस, तू हे उत्तम करणार आहेस. आणि मी जे काही बोलते, मी जे काही बोलणार असते ते मी माझ्या आरशासमोर उभं राहून स्वतःशीच बोलते. जेणेकरून होतं काय, मीच माझी श्रोता असते आणि मी माझ्याशी समरस होऊन छानपणे ते तिथेच संपवलेलं असतं आणि मग कार्यक्रमामध्ये जाऊन मी छान अशी बोलून येते. हा आत्मविश्वास लहानपणापासून वाढत आला कारण मी लहानपणापासून प्रयत्न करत आले. तर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल किंवा काही मुलं इकडे कॉलेजचे असतील, वक्तृत्व स्पर्धांमध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल, काही पेरेंट्स इथे असतील, त्यांना असं वाटत असेल की माझा मुलगा ना बोलतच नाही, माझा मुलगा खूप असं गप्प असतो, त्याला तुमच्याशी बोलायला लावा, त्याला तुमच्याशी गप्पांमधून बोलायला लावा. हळूहळू तो मोकळा होईल आणि मग कालांतराने त्याला असं सांगा की आता ना तू खूप छान वाच. आणि मग वाचलेल्या मधून एखादी विषय त्याला द्या. तो विषय त्याला दिल्यानंतर त्याला सांगा की आता तू ह्याच्यावरती बोल आणि तुमच्या समोर त्याला बोलायला लावा. बघा त्याचा आत्मविश्वास आपोआप वाढ. आणि इथे हा जो शेवटचा मुद्दा मी म्हटलाय तो आहे सभाधीटपणा. मला असं वाटतं सभाधीटपणा आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सांगड घालणारे आहेत. सभाधीटपणा म्हणजे हेच जे मी आता तुम्हाला सांगितलं की सगळ्यांसमोर बोलणं, श्रोत्रिय वर्गांसमोर बोलणं, हे खूप म्हणजे त्याच्यासाठी एक धीर नक्कीच लागतो. मला अनेक जण बोलतात आमच्यामध्ये तो नाहीये, तो कसा साध्य करायचा. तर तुम्ही आता तुम्हाला जे सांगितलं की सभाधीटपणा तुम्ही तुमच्या स्वतःची मेहनत घेऊन करू शकता. सादरीकरण जेव्हा मी म्हणते तेव्हा सादरीकरणामध्येही तितकंच महत्वाचं असतं की तुम्ही कशा प्रकारे स्वतःला सादर करताय. त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देते आणि मग आपण पुढच्या निवेदनाकडे वळूया कारण आपल्याकडे वेळेचं बंधन खूप आहे. सादरीकरण करताना तुम्ही पोशाख बघू शकता. तुम्ही तुमचा पोशाख कसा आहे, तुमच्या कार्यक्रमानुसार तुमचा पोशाख आहे का, या गोष्टीचं भान तुम्ही ठेवू शकता. त्यात एक उदाहरण देते की
मी लोकसत्तामध्ये होते आणि लोकसत्तामध्ये असताना ही स्पर्धा असायची, वक्तृत्व स्पर्धा. आणि पहिल्या स्पर्धेला पुरंदरे साहेब आले होते आणि त्यांनी ना एक छान ट्रिक दिली होती की पहिल्या स्पर्धेला पोडियम ठेवलं होतं वक्त्यांच्या समोर. पोडियमने आता होतं काय, तुम्ही छानपैकी असे उभे राहता, बरं तुमचे पाय लटपटत असतील तर कोणाला दिसत नाही. तर तेव्हा पुरंदरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही ना काय करा, पुढच्या फेरीपासून हा पोडियम आहे ना तो बाजूला काढा, म्हणजे बघता हा माईक समोर कसा उभा राहतो इथपासून परीक्षण करता येईल. मग तेव्हा पासून ती लोकसत्तामध्ये पोडियम ठेवला जात नाही आज कधी स्पर्धांमध्ये. तर पोडियम समोर न उभं राहता वक्ते बोलत असतात. मग अगदी आपले ते पाय लटपटणारे वगैरे असतात, तीही भीती तुमची आपोआप जाते आणि तुमचं सादरीकरण उत्तम होतं. मी पुढच्या मुद्द्याकडे वळते. दीका ज्या कार्यक्रमात जो कार्यक्रम अख्खा घेऊन जातात ते म्हणजे निवेदन असं म्हणता येईल. बक्षीस समारंभ असू दे, अगदी श्रद्धांजलीपर कार्यक्रम असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, राजकीय सामाजिक कोणतेही कार्यक्रम असू दे, निवेदनाशिवाय कार्यक्रम अपूर्ण आहे असं मला वाटतं. कारण ती कार्यक्रम बांधणी खूप महत्वाची असते. सादरकर्त्यांना तुमचं एक सहाय्य होत असतं. त्यामुळे निवेदन हा माझ्याही तितक्याच आवडीचा विषय आहे. म्हणजे माझं काम हे वेगळं असलं तरी निवेदन ही माझं पॅशन आहे असं मी नेहमी म्हणते. आणि निवेदन करताना तुमचा आवाज ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक वेळ मी म्हणेन वक्तृत्व करताना तुमचा आवाज कसा आहे हे पाहिलं नाही जाणार, पण निवेदन करताना तुमचा आवाज कसा आहे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या माईकला तुमचा आवाज सूट होतोय का? अनेकदा कसं होतं की आवाज खूप छान असतो पण माईकला आवाज सूट होत नाही आणि मग थोडासा प्रॉब्लेम होतो. पण मग दोन्हींचं एकदा गणित जमलं की मग माईक आणि आपला आवाज या दोघांमध्ये छान प्रयोग करता येऊ शकतात. असं हे क्षेत्र आहे, म्हणजे निवेदनाचं क्षेत्र आहे. समय सूचकता, मी थोडं फास्ट जाते पुढच्या याच्याकडे कारण आपल्याकडे प्रश्नोत्तरांचं सेशन पण असेल. समय सूचकता हे जेव्हा मी म्हणते तेव्हा निवेदनाकडे ते का महत्वाचं आहे हे सांगताना मला असं वाटतं की अनेकदा ना तुम्हाला माहित नसतं, तुम्ही खूप छान तयारी करून गेलेले असता, तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाची आखणी, कार्यक्रमाची रूपरेषा अगदी डोक्यात पक्की असते, पण अचानक काहीतरी होतं आणि कार्यक्रमाचं स्वरूप बदलतं, रूपरेषा बदलते. अशा वेळेला तुम्ही खूप तयार असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे निवेदन करणं हे सोपं आहे का? तर सोपं आहे. पण निवेदन करणं कठीण आहे का? तर हो, तेवढं पण कठीण निवेदन करणं आहे. कारण अशा वेळेला तुमची समयसूचकता खूप महत्वाची ठरते. मी ना इथे तुम्हाला एक उदाहरण देऊन तितकंच परत उदाहरण देऊन सांगते. मी ह्या कथाकथन निवेदनाच्या संदर्भातलं एक पुस्तक वाचत होते आणि मुग्धा चिटणीस तुम्हाला माहिती असतील. मुग्धा चिटणीस चा एक मूवी झाला होता आणि त्याच्यानंतर त्या खूप छान कथाकथन करायच्या आणि अचानक त्या कर्करोगाने गेल्या. तर त्या पुस्तकात त्यांनी त्यांचं कथाकथन करतानाचा, निवेदन करतानाचा एक अनुभव सांगितलाय की त्या असंच स्टेजवरती होत्या. खूप लोकांनी स्टेज भरला, म्हणजे व्यासपीठ आणि सभागृह भरलं होतं. त्यांचं निवेदन सुरू होतं आणि त्यांनी काहीतरी प्रसंग सांगितला. तो प्रसंग सांगताना ना त्या असं म्हणाल्या की त्या एका प्राण्याने आवाज केला आणि श्रोत्या वर्गांकडून ना एका मुलाने काय केलं, असं कसा तरी अचानक प्राण्याचा कुठला तरी आवाज काढला. आता अशा वेळेला त्या निवेदकाचं एकतर त्या निवेदनामधलं लिंक तुटू शकते, त्याला राग येऊ शकतो, काही येऊ शकतं. अशा वेळेला मुग्धा चिटणीस यांनी काय केलं बरं, थोडा पॉज घेतला आणि त्याला म्हटलं, अरे मित्रा, हा ना असाच आवाज काढला होता. तर ही जी समयसूचकता आहे ना ही खूप महत्वाची आहे. मग ही समयसूचकता तुम्हाला फक्त निवेदन कलेमध्ये आहे का? तर नाही. तर ती तुम्हाला वक्तृत्वामध्ये आहे, ती तुम्हाला कथाकथनामध्येही आहे. कारण ऑडियन्स हा कसा असू शकतो हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून निवेदकाने किंवा निवेदिकेने स्वतः तयारी करून जात असताना एक मानसिक तयारी पण करून जायची असते की मला माझा श्रोतृवर्ग कसा भेटणार आहे मला माहित नाही, पण मी त्या श्रोतृवर्गाला माझं आपलंसं करेन आणि बोलणार आहे.
इथे तुम्हाला एक वाक्य दिसत असेल, टॉक विथ पीपल नॉट ॲट देम. म्हणजे तुम्हाला इथेच मी पुढचा मुद्दा लिहिलाय, संवादाचं गमक. संवादाचं गमक म्हणजे तुम्हाला तुमच्या श्रोत्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. तो कार्यक्रम तुमचा किंवा तुमच्या आयोजकांचा नसतो, तर तो कार्यक्रम तुमच्या श्रोत्यांचाही असतो. आणि म्हणून आपण श्रोत्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद साधत ही निवेदन करायचं असतं, जेणेकरून तो कार्यक्रम सगळ्यांना आपलासा वाटेल. पुढचं आहे आवाजाचे चढउतार. पुन्हा निवेदनामध्ये आवाजाचे चढउतार खूप महत्वाचे ठरतात. एखादा स्वागत समारंभ सुरू आहे तर तुम्हाला आवाज कसा ठेवायचा आहे. कोणाचं मानपत्र वाचायचं आहे तर मानपत्र वाचनाचे जे पैलू आहेत आवाजाचे ते तुमच्याकडे असले पाहिजेत. अशा वेळेला मानपत्र वाचन करताना अगोदर तुम्ही काही चॅनल्सवरती अवॉर्ड जे दिले जातात त्या अवॉर्ड मधले काही मानपत्र वाचतानाचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. हे बघताना तुम्हाला समजेल की काय बरं त्या आवाजाची खेळलेलं आहे आणि मग तुमचं हे सादरीकरण जे मानपत्र वाचनाचं आहे ते उत्तम होऊ शकतं. साधं जे निवेदन असतं त्याच्यासाठी तर तुमचा नॉर्मल आवाजही तितकाच छान असतो. त्याच्यानंतर राज्यस्तरीय किंवा अशा मोठ्या शासनाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा तुम्हाला खूप तुमचा आवाज वाढवून बोलावं लागतं. तुमच्या आवाजाचा चढ हा उंचा ठेवावा लागतो, जेणेकरून 2000-1500 लोकांपर्यंत तो आवाज तितक्याच सहजतेने पोहोचला गेला पाहिजे. भाषा, अर्थातच निवेदकाची भाषा ही खूप चांगली पाहिजे. कारण निवेदकच भाषेमध्ये गडबड करत असेल तर ते मला असं वाटतं श्रोत्यांपर्यंत तितकंसं छान पोहोचणार नाही. निवेदनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत. मला असं वाटतं निवेदनाचं मी आत्ता जसं करतेय की मी माझी नोकरी सांभाळून मला कधी जमेल तसं जसे कार्यक्रम मिळतात तसं मी माझं निवेदन करत असते आणि माझ्या आवडीचा एक भाग म्हणून मी तो करते. त्यामुळे तुम्ही ते प्रोफेशनलीही करू शकता, हाऊस म्हणूनही करू शकता. फक्त मग निवेदनासाठी ह्या ज्या मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या ठरतात. इथे मुलाखतीच्या कार्यक्रमाचं निवेदन मी वेगळं घेतलं. त्यात सुधीर गाडगीळ यांना मी घेतलेलं आहे कारण अत्यंत अभ्यासू मुलाखत ते घेत असतात. मी इतक्या वर्षांचा त्यांचा माझ्यापेक्षा जे वरिष्ठ असतील त्यांना अनेकांना जास्त अनुभव असतील या संदर्भातले. त्यामुळे त्यांचं जे मुलाखत घेणं आहे ते तितकं सहज असतं. इथे मी आणखी एका मुलाखतकाराचं नाव घेईन, ते म्हणजे अंबरीश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र. यांना तुम्ही मुलाखत घेताना कधीतरी ऐका. ही मुलाखत इतकी सहज असते की तुम्हाला त्या गप्पा वाटतील. पहिलं मी जे म्हटलंय इकडे ते अभ्यासपूर्ण तयारी. ती सहज मुलाखत होण्यासाठी ते अभ्यासपूर्ण तयारी असते त्याची. आणि ती अभ्यासपूर्ण तयारी कशी असते तर ती वाचनातून आली असते. मला ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याविषयी कुठे काही छान प्रसिद्ध होऊन आलंय का तर मी ते वाचून त्याची मुलाखत घ्यायला जाईल. किंवा एखादी व्यक्ती जी प्रसिद्ध व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे किस्से किंवा प्रसंग मला माहिती आहेत का. म्हणजे अंबरीश मिश्र किंवा सुधीर गाडगीळ तुम्ही कधीही ही गोष्ट निरीक्षण करू शकता. हे जेव्हा मुलाखत घेतात ना तेव्हा कधीच असं प्रश्न नाही विचारत, काय हो तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं शिक्षण कुठे झालं, अच्छा मग तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळलात, असं ते कधीच प्रश्न विचारणार नाही. अन्यथा ते काय होईल, प्रश्नोत्तराचं सत्र होईल. म्हणून ते काय करतात, ते असं विचारतात, किन्नरी तुला माहितीये आपण ना या वर्षी त्या एका नाटकाला गेलो होतो आणि त्या नाटकाला तू जो अभिनय केला होतास ना, काय वाहवा मिळाली होती ग तुला, कसं काय ग, कुठून सुचलं तुला हे आणि कसं म्हणजे तू काय केलंस. हे जे गप्पांनी ते विचारतात ना, ज्या संवादातून विचारतात, तो जो मग मुलाखत दाता जो असतो ना त्याला ते असं होतं, हा रे हे अगदी बरोबर आहे. आणि मग तो ते प्रसंग, तो जे अनुभव सांगायला सुरुवात करतो, त्यातून तुमची मुलाखत रंगत जाते. आणि म्हणून मी इथे असं म्हटलंय, मुलाखत करते असाल तर मुलाखत दात्याची माहिती, किस्से, अनुभव याची तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. ते प्रश्नोत्तरांचं सत्र नको, मुलाखत ही अतिशय सहज आणि सोपी असावी. इथे मी एक शेवटची स्लाइड अशी ठेवली आहे की सोशल मीडियाचा प्रभावी वापर. आता ना आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये आहोत आणि
सोशल मीडियाचा प्रभावी वापर तुम्हाला शिकण्यासाठी पण होईल आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी करून दाखवण्यासाठीही होईल. आज अनेकदा असे जण बोलतात की अरे सगळेच जण लाईव्ह येतात, सगळेच जण लाईव्ह येतात. पण ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे, ज्यांना काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे, ज्यांच्याकडे स्वतःचा एक असा वर्ग आहे की त्यांना ऐकण्यासाठी येणार आहे, अशांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर नक्कीच करू शकता. आणि म्हणून हे फेसबुक लाईव्ह, इन्स्टा लाईव्ह तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला उपयोगाला पडतील असं मला वाटतं. 7:48 आत्ता झालेली आहेत. मी माझी ही पुढची स्लाइड धन्यवादाची स्लाइड आहे. पण मी काय करणार आहे, प्रश्नोत्तर घ्यायच्या आधी जसं मी सुरुवातीला एक कथा सादर केली, कथा सादरीकरणाचं एक वेगळं अंग तुम्हाला समजायला मिळालं, तसं मी ना आता एक कविता सादर करून या माझ्या सत्राचा शेवट करेन आणि मग आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. ही कविता जी सादर करते ती माझ्या खूप आवडीची कविता आहे. अनेकदा मी ती सादरीकरण केलेली पण पाहिलेली आहे आणि पद्मा गोळे यांची ही कविता आहे. ही कविता मी तुमच्यासाठी सगळ्या श्रोत्यांसाठी म्हणते. आय होप तुम्हाला ती सगळ्यांना आवडेल. पद्मा गोळे लिखित ही कविता आहे चाफ्याच्या झाडा. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलासात स्वप्नात? चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलासात स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मला. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आलासात स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मला. पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी, पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात, हादग्याची गाणी नको ना म्हणू. तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलीये ना. तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलीये ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलीये ना. चाफ्याच्या झाडात, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतंय ना. काहीतरी दुखतंय, कुठेतरी चुकतंय, तुलाही कळतंय ना. काहीतरी दुखतंय, कुठेतरी चुकतंय, तुलाही कळतंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. मनात ठेवायचं, कुठं नाही बोलायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. फुलांनी ओंजळ भरली आहे. धन्यवाद. वाह, सुंदर. खरं तर असं वाटत होतं ऐकताना संपूच नाही कविता. थँक्यू. खूपच अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि सगळ्यांना, सगळ्या श्रोत्यांना स्वतःमध्ये सामील करून तू म्हणजे असं वाटत होतं की तू समोरच बसलेस आणि आम्ही ऐकत आहोत. इतकं छान सादरीकरण तर उत्तम होतच आणि तू जितक्या सहजतेने सगळ्यांना समजवलं ते खूप उत्तम होतं. मला वाटतं आपण प्रश्न उत्तर आपण सुरू करणार आहोत, पण त्याच्यापूर्वी एक सांगायचं होतं की तुमच्या उजव्या बाजूला जो चॅट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट साठी लिंक टाकलेली आहे, तिथे क्लिक करा, तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या ईमेलवर येईल. आता मला वाटतं कोणाला प्रश्न असतील आपण घेऊयात. तत्पूर्वी एक प्रश्न सेशन चालू असताना एक आला होता. त्यांचं नाव आता मला खूप मागे गेले त्यामुळे महाराष्ट्राचे वक्ते असं नाव लिहिलं आहे त्यांनी. त्यांचं असं म्हणणं होतं की ताई यात वेळेचा मुद्दा चुकून राहिला असं वाटतंय, त्याबद्दल थोडंसं बोलावं ही विनंती. म्हणजे वक्तृत्वाच्या वेळेला तो प्रश्न विचारला गेला होता. ओके. कसं आहे
की मला ना आता मी मगाशी सुरुवातीला सांगतानाच तुला म्हणणार होते, पण सगळ्यांना श्रोतांना पण सांगणार होते, की वक्तृत्व, निवेदन आणि व्हॉइस ओव्हर हे इतकं बोलण्यासारखं आहे ना, किंवा मुलाखत या संदर्भात, की त्यातले सगळेच मुद्दे आपण आता कव्हर करणं पण तितकं माझ्याच्याने शक्य नव्हतं. पण येस, वेळेचा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा करता ना, तेव्हा स्पर्धेची साधारण कमीत कमी वेळ ही 5 मिनिटं असते आणि जास्तीत जास्त 10 मिनिटं असते. पण या 5 ते 10 मिनिटात तुम्हाला अख्ख्या विषयाचं सार सांगायचं असतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून यायचं असतं आणि म्हणून वेळेचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो. स्पर्धा असतात तेव्हा कसं होतं की तुम्हाला 5 मिनिटं असतील स्पर्धेला, तर 4 मिनिटानंतर तुम्हाला एक बेल दिली जाते आणि मग तुम्ही त्याचा सराव करता. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की स्पर्धा ह्या तुम्हाला वक्तृत्व मध्ये म्हणजे तरबेज करण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. पण तुम्हाला जर विषय मांडण्याची खूप अशी इच्छा असेल ना, तर 5 मिनिटाचा वेळ खरंच कमी पडतो आणि मग त्याच्यामध्ये कसं मांडायचं बरं, असं सगळं हे होतं. आता मला पण ही जी कथा सादर करायची होती किंवा हे जे सत्र घ्यायचं होतं, तेव्हा मला असं झालं, अरे मला हे पण बोलायचं, मला हे पण बोलायचं, मला हे पण बोलायचंय. पण त्यातल्या त्यात महत्वाचे मुद्दे घेऊन मी याच्यावरती बोलले होते. त्यामुळे जे आय थिंक महाराष्ट्राचे वक्ते असं इथे मला दिसतंय, त्यात त्यांनी असं वाटलं की वेळेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर ऑफकोर्स महत्वाचा आहे आणि त्यानुसार वेळेत तुम्ही त्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पर्सनल तुमचे खाजगी कार्यक्रम करता तेव्हा तुम्ही तो वेळ अगदीच 1 तास 1.5 तास ठेवू शकता, कारण श्रोते तुमच्यासाठीच फक्त ऐकायला आलेले असतात. अदरवाईज थोडंफार वेळेचं बंधन पाळावं लागतं. बरेच प्रश्न येतात. आपण दोन प्रश्न एकत्र घेऊयात, चालेल? म्हणजे काही जे लहान आहेत ते. एक प्रश्न असा होता की त्यांचं परत नाव थोडंसं वरती गेलं. मी विचारलं होतं की मला वाटतं अथर्व होते, त्यांनी विचारलं होतं की कुठलं पुस्तक याच्यावर आधारित आहे का. आणि त्याच्यानंतर अजून एक 2 प्रश्न असे होते. तो ओंकार मुळे यांचा प्रश्न होता की सर्वात जास्त कथाकथन शैली कोणाची आवडते, पु ल देशपांडे की गुलजार, आणि का. आणि हे 2 घेऊयात आधी. ओके, पुस्तक जे म्हणाले ते पुस्तक कथाकथनाच्या संदर्भातलं आहे का? हा, हे बघ, अथर्व पवार म्हणतायत, अथर्व पवार विचारतायत, कथाकथन, वक्तृत्व आणि निवेदन यावर आधारित काही पुस्तकांची नावं सांगू शकता का? तर अशी ना खूप पुस्तकं आहेत अथर्व. मला असं वाटतं पौरस, मी तुझ्याकडे त्यांची लिस्ट पाठवेन आणि तू अथर्वला शेअर केलीस तरी चालेल. मी तर कथाकथनासाठी ना मुळात कथाकथन कसं करायचं याच्यासाठी मुग्धा चिटणीसच पुस्तक नाव सजेस्ट करेन. त्या पुस्तकाचं नाव आता माझ्याकडे पटकन नाहीये, पण मी तुला ते शेअर करेन. कारण त्यांनी ना त्यांचे अनुभव मांडलेले आहेत. त्यामुळे अगदी कथाकथन सादर करतानाचे येणारे चॅलेंजेस पासून सगळेच बारकावे त्याच्यामध्ये आहेत. तर हे पुस्तक मी नक्की तुला शेअर करेन आणि अथर्वकडे तू ते पोहोचव. वक्तृत्व आणि निवेदनासाठी, वक्तृत्वासाठी मी म्हणेन की वक्तृत्वासाठी मी माझी शैली जास्त हे केलेली आहे. त्यामुळे मी खूप वक्तृत्वाविषयी वाचलं नाही, पण माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याचा फोटो काढून मी तुम्हाला पाठवेन. ते पुस्तक जरूर भेटलं तर बघा, त्याच्या बऱ्याच आवृत्ती आल्या होत्या. ते पुस्तक ऑनलाईन तुम्हाला मिळत असेल तर नक्की बघा. अथर्व पवार, तुमच्यापर्यंत पुस्तकांची नावं नक्की पोहोचतील. नक्की, मी सगळ्यांनाच ते पुस्तकांची नावं टाकेन, जेणेकरून जे सगळे होते त्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल. पुढचा एक चंद्रशेखर नेने सर आहेत, ते त्यांनी प्रश्न विचारलाय, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय आणि कंटिन्युअस बोलताना न थकता कसे बोलावे, यावर थोडंसं गायडन्स मिळालं तर बरं होईल. हा, व्हॉइस मॉड्युलेशन हा खूप चंद्रशेखरजी, व्हॉइस मॉड्युलेशन हा खूप महत्वाचा आणि मोठा विषय आहे. त्याच्यावरती 5 मिनिटात किंवा या सेशन मध्ये घेता येऊ शकणार नव्हतं. पण व्हॉइस मॉड्युलेशन हे जास्त करून तुमच्या डॉक्युमेंटरीज साठी, शॉर्ट फिल्म साठी जेव्हा तुम्ही व्हॉइस ओव्हर देता तेव्हा खूप महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये तुमचा आवाज हा खूप जास्त बारकाईने रेकॉर्ड होतो. त्यामुळे तुमचं जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे ते खूप जास्तपणे लोकांना कळतं. आता व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय, तर मी जसं मगाशी म्हटलं तसं प्रसंगानुसार माझं व्हॉइस मी चेंज करते. तो मी इथे जसा चेंज केला ना, तो कदाचित तुम्हाला जेव्हा मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये करेन ना, तो जास्त कळेल. कारण तिथे मी प्रसंगानुसार, जेव्हा एखादा भयावह प्रसंग आहे तिथे माझा आवाज वेगळा असेल, एखादा विनोदाचा प्रसंग आहे तिथे माझा आवाज वेगळा असेल, एखादा संत किंवा साधा प्रसंग आहे तिथे मी नॉर्मल जशी बोलतात तशी बोलते.
तर हे व्हॉइस मॉड्युलेशनचं जे तंत्र आहे ते सगळ्यांनाच विकसित होतं का, तर नाही. त्याच्यासाठी पण खूप रियाज लागतो. म्हणजे मी आवाजाची जी कार्यशाळा केली त्याच्यामध्ये मी हे तंत्र तसंच तिथे शिकले होते, की तुम्हाला ते पटकन साध्य नाही करता येत, पण प्रयासाने तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं ते साध्य करता येऊ शकतं. मी फक्त एक सांगेन की आपण अजून एक सेशन असं ठेवलं आहे जे फक्त व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय असं सांगणार, कारण की ते शिकवता येणार तर 40 मिनिटात शक्यच आहे. त्यामुळे ते एक सांगेन. आणि मगाशी तू सांगितलं होतं त्या पुस्तकाचं नाव अंतरा शिंदे याने चॅटबॉक्स मध्ये लिहिलेलं आहे, तर ज्यांना कोणाला हवं असेल ते घेऊ शकतात. एक प्रश्न समाधान जाधव यांचा, हाही प्रश्न मी म्हणजे माझाही असा एक प्रश्न याच्याकडनं होता. तो प्रश्न असा होता की काही जणांची जीभ जड असते, त्यामुळे काही शब्दांचे उच्चार व्यवस्थित येत नाहीत, त्याबद्दल काय सांगाल? आणि मला हेच धरून प्रश्न विचारायचा होता की उच्चारांचं महत्व कितपत आहे, कारण की आपण म्हणतो की दर काही किलोमीटर नंतर मराठी भाषा बदलते, भाषा बदलली की उच्चार बदलतात, उच्चार बदलले की सगळंच बदलतं. त्यामुळे त्याचं महत्व कितपत ठरावं की फक्त प्रमाण भाषा म्हणून ते उच्चार योग्य असावेत, याच्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं प्रमाण भाषा तितकीच महत्वाची असते आणि जो मुळात भाषेचा जो गोडवा असतो ना मूळचा, तोही तितकाच महत्वाचा असतो. म्हणजे आता मी ना मागेच एका स्पर्धेमध्ये गेले होते, तर पहिला नंबर आला होता तो प्रमाण भाषेचा आला होता आणि दुसरा नंबर आला होता तो अगदी ती गावाकडची भाषा असते तिथला आला होता. पण गावाकडच्या भाषेमध्ये पण एक खूप छान गोडवा असतो. तर तुझ्या भाषेची लय बदलू शकते ना, तुझ्या वाक्य लय बदलू शकते ना, पण मला असं वाटतं उच्चार हे स्पष्ट असले ना तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतात, अपील होतात. आता तुम्ही समजा त्या गावात जाऊन काहीतरी करताय का, मग ठीक आहे, मग तुम्हाला येते का त्या गावची भाषा, तुम्ही त्या भाषेत बोला. पण तिथून जर काही लोक खरंच आपल्याकडे ऐकण्यासाठी येत आहेत किंवा इथली काही लोक आहेत, तर त्याला मुळात अट्टाहास असतो की तुम्ही थोडं प्रमाण भाषेत बोलावं. नाटकामध्ये वगैरे करताना, पात्र रंगवताना तो अर्थात तुम्हाला तो काढावा लागतो. अदरवाईज मला असं वाटतं की शब्दोच्चार महत्वाचे आहेत. पहिला प्रश्न जो होता तो जीभ काही लोकांची जड असते, अर्थात काही लोकांना खरंच त्रास होतो. तर त्याच्यासाठी मगाशी मी जे म्हटलं ना की तुम्ही किती मोठ्याने बोलता, काही पाठांतर केल्यानंतर किती मोठ्याने ते सतत बोलता, जड शब्द. आता मला जी गोष्ट कठीण वाटते ती कठीण गोष्ट मी सातत्याने केली ना तर मला ती सोपी वाटू लागते. आणि म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं ना की मी स्तोत्र बायहाट करायचे, मी स्तोत्र वाचायचे, श्लोक पाठ होते. हे हळूहळू आपल्याकडे जर प्रयत्नांनी करता आलं आपल्याला तर नक्कीच ज्यांची जिभेचे काही व्यायाम असतात ते जिभेचे व्यायाम तुम्हाला युट्यूब वरती पण बघायला मिळतील, ते तुम्ही करू शकता. आवाजाचेही काही उत्तम तुमचा आवाज राहण्यासाठी, जीभ उत्तम राहण्यासाठीचे काही व्यायाम आहेत ते तुम्ही युट्यूब वरती बघू शकता. तर मला असं वाटतं हे एक छान साध्य करता येऊ शकतं, म्हणजे ते कठीण नक्कीच नाहीये. एक वैभव चाळके सर आहे, त्यांनी सुद्धा एक पुस्तक शेअर केलं आहे, वाचिक अभिनय, श्रीराम लागू यांचं पुस्तक आहे. त्याचं देखील नाव जे आहे श्रोते ते लिहून घेऊ शकतात किंवा रेफर करू शकतात. वाटतं आपण 1-2 प्रश्न घेऊयात वेळेकडे बघता. तर एक प्रश्न संजोत मयेकर यांनी पाठवला होता की कथाकथन आणि अभिवाचन यांच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारे सादरीकरण करावे लागते का, या दोघांमधला फरक काय सांगू शकतो, अभिवाचन आणि कथाकथन?